मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या मंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी रात्री बैठक पार पडल्याचं समजतंय। तर बघू शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश दिलेले आहेत फडणवीस यांनी मंत्र्यांना। महायुती म्हणून लढायचं आहे, सर्वांना विश्वासात घ्या आणि काम करा, देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यात। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यानंतर फडणवीस यांची मंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक। मागील आठवड्यात फडणवीस यांनी आमदारांची बैठक घेतलेली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर ही बैठक झाली। काल रात्री वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलेलं होतं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांसोबत ही बैठक घेतलेली आहे आणि अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी या मंत्र्यांना दिल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मेळावा झाला, त्यानंतर फडणवीस यांची ही मंत्र्यांसोबतची पहिलीच खरं तर बैठक होती। काल रात्री ही बैठक झाली, नेमकं काय काय घडलं बैठकीत सविस्तर? गौरी, आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील याचा जवळपास निश्चित झालेला आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर काल भाजपचे प्रमुख नेत्यांची आणि भाजपच्या काही आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बोलावण्यात आली होती। जवळपास 2 तास ही बैठक चालली आणि बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, जो परफॉर्मन्स आपला विधानसभा निवडणुकीमध्ये राहिला होता तसाच आपल्याला कायम ठेवायचा आहे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। त्याचसोबत आपल्याला महायुतीमधून म्हणून लढायचं आहे, त्यामुळे आतापासूनच सर्वांनी कामाला लागा आणि निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबरपर्यंत होऊ शकतात असा एक अंदाज व्यक्त केला गेल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत रणनीती ठरवलेली आहे। ज्या स्थानिक पातळीवर ज्या ज्या ठिकाणी वाद असतील तिथल्या नेत्यांनी एकत्र बसून मिटवायला हवे। आपल्याला माहितीमध्ये कोणताही वाद नको, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण सर्वांनी महायुती म्हणूनच लढलं पाहिजे आणि महायुती म्हणूनच काम केलं पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।